देवळाली प्रवरा नगर परिषद निवडणूक शांततेमध्ये सुरू असतानाच प्रभाग क्रमांक 7 मधील मतदान केंद्रावर वादग्रस्त प्रकार समोर आला आहे। काही मतदान प्रतिनिधींकडून जबरदस्तीनं मतदारांकडून मतदान करून घेतलं जात असल्याचा आरोप झाल्यानंतर या घटनेची माहिती घेण्यासाठी पत्रकार घटनास्थळी दाखल झाले। मात्र पत्रकारांनी मतदान केंद्राच्या आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला असता तेथील पोलीस अधिकारी हमीद शेख, कर्मचारी आजीनाथ चेमटे, होमगार्ड प्रवीण दांगडे यांनी पत्रकारांना आत जाण्यास मज्जाव केला। त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालं असून पत्रकारांशी आडमुठेपणाची वागणूक दिल्याचा आरोप होत आहे। निवडणूक प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आवश्यक असताना पत्रकारांनाच माहिती घेण्यापासून रोखण्यात आल्यानं सदर प्रकाराबाबत संशयाचं वातावरण निर्माण झालंय। सर्वच परंतु आता या डिपॉल शाळेमध्ये मला आत्ताच आपल्या माध्यमातून कळालं की डुप्लिकेट मतदान झालेलं आहे। तर केंद्र प्रमुख आहेत त्यांच्याशी चर्चा करून जे डुप्लिकेट मतदान झाले त्या खरोखरचे जे ओरिजिनल मतदार होते त्यांना त्यांच्याशी भेटवलंय आणि त्यातनं मार्ग काढायला सांगितलेले। आणि हे करत असताना पत्रकार बांधवांना जे थांबवलं गेलंय ते चुकीचं आहे, कारण शेवटी प्रशासनाने तुम्हाला तेवढी ऑथॉरिटी दिलेली आहे आणि तुम्ही सर्व ठिकाणी जाऊन जे लोकशाहीचं जे सध्याला काम चालू आहे ते व्यवस्थित रेकॉर्डिंग करून लोकांपुढे आणणं हे आपलं काम आहे आणि त्यासाठी मला वाटतंय पोलिसांनी किंवा प्रशासनाने आपल्याला थांबवलं नाही पाहिजे। धन्यवाद। गंगाराम आल्लाट या मतदाराला मतदान करायला गेल्यानंतर समजलं की त्यांचं मतदान झालेलं आहे। याचा अर्थ या ठिकाणी बोगस मतदानाला सुरुवात झालेली आहे। हे माझ्या सोबत आहेत आणि यांच्या बोटाला कुठेही शाईचा ठसा नाही। मी तिथे असताना ज्यांना सांगण्यात आलं की या ठिकाणी तुमचं मतदान झालेलं आहे, याचा अर्थ बोगस मतदान या ठिकाणी घडायला सुरुवात झालेली आहे। तेथील पोलीस कर्मचारी जे आहेत त्यांनी एकतर केंद्रामध्ये जे काही पोलिंग एजंट आहेत त्यांना मोबाईल सोबत न्यायला अलाउड केलेला नाही आहे, मोबाईल बॅन केलेला आहे। मोबाईल तुम्ही कुणी सोबत न्यायचा नाही, जेणेकरून ही जी काय गैरकारभार त्या ठिकाणी सुरू आहे, बोगस मतदान त्या ठिकाणी सुरू आहे, ते शासकीय जे काही कर्मचारी आहेत ते स्वतः मतदान करत आहेत हे बाहेर जनतेला समजू नये म्हणून एक तर त्यांना मोबाईल बंदी केली, दुसरं पत्रकारांच्या ही निदर्शनास येऊ नये, पत्रकारांनी त्याची फुटेज घेऊ नये म्हणून पत्रकारांना मुख्य दरवाज्यावरती ज्या ठिकाणी रोखून धरण्यात आलेला आहे। ह्या गोष्टी म्हणजे जो काय आमचा चौथा स्तंभ आहे पत्रकारिता लोकशाहीचा त्याला घातक आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी जर निवडणूक झाली तर ही निवडणूक पारदर्शी ठरणार नाही, म्हणून निवडणूक आयोगाने याची दखल घेणं गरजेचं आहे तातडीनं। आणि मी संदीप गंगाराम आल्लाट, वार्ड नंबर 7, खोली नंबर 2। मी मतदानाला आल्याच्या नंतर माझं मतदान आधीच झालेलं आहे हे मला समजलं, त्याच्यामुळे मी पत्रकार बंधूंची गाठ घेतली। तुम्हाला मतदान करू दिलं का? मला मतदान करू दिलेलं नाही, माझं मतदान आधीच झालेलं आहे। एसएन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे, राहुरी।